श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही 25 तारखेला म्हणजेच 25 जुलैला होणार आहे. तर श्रावणातला पहिला सोमवार हा 28 जुलै रोजी येणार आहे. हा योगायोग म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणीचा आहे. या दिवशी महादेवाच्या मंदिरात आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आपण दर्शनासाठी भाविकांची रीत बघतच असतो. काही तीर्थक्षेत्र तर श्रावणी सोमवार निमित्त अनुष्ठाने करण्यात येतात. तसेच दिनदर्शिकेमध्ये श्रावणी सोमवारी जी शिवामूठ आपण वाहतो त्याबद्दलचे धान्य दिलेले असते. तर आजचा हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच आहे की शिवामूठ म्हणजे नक्की काय आणि शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत काय, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. यंदा 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवाला आपण मुठभर धान्य वाहण्याची जी प्रथा आहे त्यालाच आपण शिवामूठ असं देखील ओळखतो. या प्रत्येक सोमवारी वेगवेगळी धान्य असतात आणि त्याची माहिती आपल्याला दिनदर्शिकेमध्ये मिळत असते. श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा असल्याने अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करत असतात. याच श्रावणी सोमवारी आपण महादेवाचे दर्शन घेत बिल्वपत्र आणि दूध अर्पण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची रीत आहे. भगवान शंकराला आशुतोष असे म्हणतात. म्हणजे कोणतीही गोष्ट भक्तिभावाने अल्प प्रमाणामध्ये मनोभावे अर्पण केली तर भोलेनाथ त्याचा स्वीकार करून भक्तांवरती कृपादृष्टी ठेवत असतात. त्यामुळे आशुतोष शंकराला फक्त मुठभर धान्य वाहता येतं, त्यामुळे याला शिवामूठ असे नाव रूढ झाले. तर अनेक भाविक सोमवारी भोलेनाथाला जलाभिषेकही करतात. कोणतीही गोष्ट दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढच होते. ते ज्ञान आणि अन्न यासाठीही लागू आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानदान आणि अन्नदान याला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच शिवामूठ ही संकल्पना आल्याचे सांगण्यात येते. गरजूंना मुठभर धान्य तरी द्यावे ही शिकवणच या शिवामूठामधून मिळत असते. आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी प्रतिकात्मक आणि बोधरूपाने सांगण्यात आलेल्या आहेत. त्याला अनुसरूनच या प्रथा रूढ झाल्या. सगळ्यांचे सुख हित यांचा विचार करणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे आधुनिक काळामध्ये जुन्या प्रथा परंपरा यांचा अनादर न करता त्याच्या मागील विचार आणि प्रतीक जाणून घेण्याचा प्रयत्न करत ही शिकवण तुम्ही पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. श्रावणामध्ये शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते. अनेक भाविक प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा अर्चना आणि उपवास करत असतात. दुग्धाभिषेक, जलाभिषेक तर काही भाविक रुद्राभिषेक देखील करत असतात. शिवाय प्रत्येक सोमवारी महादेवाला आपण मुठभर धान्याची परंपरा वाहत असतो. ही परंपरा फार जुनी आहे. खरं तर शिवामूठ हा श्रावणातील मोठा वसा मानला जातो. प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटते की जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते तसे सासरी देखील मिळावे. सासरच्या लोकांचे आपण आवडते व्यक्तिमत्व व्हावे अशी प्रत्येक मुलीची जी इच्छा असते. सासरच्या लोकांचे आपल्यावरती प्रेम वाढावे यासाठी श्रावणातील एक सण म्हणजे हा वसा आहे. हा वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या लोकांची आवडती बनते. श्रावणातील हा वसा म्हणजे शिवामूठ होय. याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये देखील करण्यात आलेला आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतार नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत ही शिवामूठ वाहिली जाते. महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी उपवास करा आणि महादेवाला बिल्वपत्र वाहा. ही शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो. प्रत्येक महिलेने प्रत्येक सोमवारी ही शिवामूठ व्हावीच असं सांगितलं जातं. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करत असतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू यापैकी एका धान्याची एक मूठ वाहिली जाते. महिला पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची असा एक क्रम असतो. ही मूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने महाकालन युक्ताय शंभवे असा मंत्र म्हणत असतात. 5 वर्षानंतर या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून तुम्ही ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती देखील करू शकता असे सांगण्यात येते. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य महिला आनंदाने करत असतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का होईना पण बदल होतो आणि एकमेकांना देण्याघेण्याचा आनंद या व्रतांमधून आपल्याला अनुभवता येतो. दिल्याने कमी होत नाही तर त्यामध्ये वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मुठभर असले तरीही देता आले पाहिजे आणि यामधूनच गृहिणींना समाधान मिळते. मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो.
ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरी शिवामूठ वाहिले तरी चालते. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि त्यानंतर त्यात भर घालून ती गरजूंना द्यावी, असं याचं महत्त्व आहे. ह्या वर्षी 28 जुलैला असलेला पहिला श्रावणी सोमवार, त्या दिवशी तुम्हाला शिवामूठ म्हणून तांदूळ याचा वापर करायचा आहे. तर दुसरी शिवामूठ आहे 4 ऑगस्ट रोजी. त्या दिवशी तुम्हाला तीळ याचा वापर शिवामूठ म्हणून करायचा आहे. तर 11 ऑगस्टला वापरली जाणारी शिवामूठ ही मुगाची असणार आहे. आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला येत आहे. त्या दिवशी तुम्ही शिवामूठ म्हणून जवस याचा वापर करायचा आहे. या सर्व गोष्टींमध्ये थोडीशी नंतर भर घालून तुम्ही ते गरजूंना देऊ शकता. तर ही झाली शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत आणि त्याचं पुढं काय करायचं याबद्दलची माहिती. तुम्ही श्रावणी सोमवार साजरी करणार असाल आणि महादेवाच्या मंदिरामध्ये शिवामूठ वाहण्यासाठी जाणार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि ज्यांना गरज आहे त्यांना देखील आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.